बंडूचं हॉटेल आणि तुफान गोंधळ. गावातला बंडू म्हणजे भन्नाट माणूस. तो रोज काही ना काही नवं करून बघायचा. एक दिवस त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. आपण एक हॉटेल सुरू करावं. त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, गण्या, पिंट्या, आपण गावातलं सर्वात मोठं हॉटेल काढणार. गण्या हसत म्हणाला, बंड्या, तुला पोळी नीट लाटता येत नाही आणि तू हॉटेल काढणार? पण बंडू ठाम होता. त्याने गावातल्या जुन्या चहाच्या टपरीत हॉटेल बंडू स्पेशल सुरू केलं आणि मग सुरू झाला गोंधळ. पहिल्याच दिवशीचा गोंधळ. पहिल्याच दिवशी पहिला ग्राहक आला. तो म्हणाला, भाजी चांगली आहे का हो? बंडू म्हणाला, अहो इतकी चांगली आहे की माझ्या घरी कुत्रासुद्धा खाऊ देत नाही. ग्राहक भांबावला आणि निघून गेला. गण्या आणि पिंट्याचं किचन एक्सपेरिमेंट. गण्या आणि पिंट्या हे दोघं बंडूच्या मदतीला आले. पिंट्याला स्वयंपाक काही येत नव्हता, तरीही तो जोरात भाजी बनवत होता. गण्याने विचारलं, अरे मीठ घातलंस का? पिंट्या म्हणाला, अरे विसरलो, आणि थेट एक मोठी वाटी मीठ ओतलं. जेवण करणारा बबन काका पहिलाच घास खात म्हणाला, अरे ही भाजी खायची की खाडीत टाकायची? बंडूची चहा स्पेशल. बंडूने चहा बनवायला घेतला, पण त्याने साखरेच्या ऐवजी चुकून मीठ घातलं. पहिल्या ग्राहकाने एक घोट घेतला आणि तोंड वाकडं करत विचारलं, अरे बंड्या, हा कोणता चहा? बंडू शांतपणे म्हणाला, हे स्पेशल डाएट चहा आहे. गोड खाऊ नका म्हणून मीठ घातलंय. गावात हशा पिकला. शेवट आणि बंडूची शक्कल. 3 दिवसातच हॉटेल बंडू स्पेशल बंद झालं. गावकरी म्हणाले, अरे बंडू, हे काय केलंस? बंडू म्हणाला, आता आपलं नाव झालंय. उद्या नवीन नाव ठेवून परत हॉटेल काढायचं. सगळे मनमुराद हसले आणि बंडू तो नवीन प्लॅन आखायला लागला. यातून काय तात्पर्य निघालं? जे काही करायचं ते व्यवस्थित शिकून करा, नाहीतर लोक हसतीलच.